नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण न्यायालय भरतीतील शिपाई आणि लिपिक यासाठी महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न पहिला. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. नेक्स्ट. आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कुठे आहे? तर विनोबा भावे यांचा आश्रम वर्धा जिल्ह्यातील पवनार या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 3. शिवरायांची राजधानी कोणती होती? तर शिवरायांची प्रथम राजधानी ही राजगड होती, तर दुसरी राजधानी ही रायगड होती. नेक्स्ट. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. नेक्स्ट. भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. नेक्स्ट. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. नेक्स्ट. रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 8. विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते? तर टंगस्टन ही तार बल्बमध्ये वापरली जाते. नेक्स्ट. पृथ्वीच्या पृष्ठलगत वातावरणाचा कोणता थर असतो? तर पृथ्वीला लागून हा तपांबर हा थर असतो. नेक्स्ट. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर रासबिहारी घोष यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली होती. नेक्स्ट. जगात सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता कोण आहे? तर डी गुकेश हा सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता आहे. प्रश्न क्रमांक 13. हिराकूट धरण कोणत्या नदीवर आहे? तर हिराकूट हे धरण महानदीवर ओडिशा राज्यामध्ये आहे. नेक्स्ट. नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले आहे? तर वि वा शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक लिहिले आहे. नेक्स्ट. खालीलपैकी भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. नेक्स्ट. युरोप आणि आफ्रिका या दोन खंडांच्या दरम्यान कोणता समुद्र येतो? तर या दोन खंडांच्या दरम्यान भूमध्य समुद्र येतो. नेक्स्ट. कोणत्या देशाची राज्यघटना लिहायला सगळ्यात जास्त दिवस लागले? तसेच सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. तर भारताची राज्यघटना ही सर्वात मोठी व जास्त दिवस लागलेली राज्यघटना आहे. नेक्स्ट. भारतीय राज्यघटना तयार होत असताना संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 19. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 20. भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्ये आहेत? तर भारताच्या किनारपट्टीला एकूण 9 राज्ये लागून आहेत. नेक्स्ट. महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण किती राज्ये आहेत? महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण 6 राज्ये आहेत. तर एक केंद्रशासित प्रदेशाची सीमा ही महाराष्ट्र राज्याला लागलेली आहे. नेक्स्ट. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर यवतमाळ हा जिल्हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 23. विधानसभेचे नागपूर अधिवेशन कोणत्या करारानुसार होते? तर विधानसभेचे नागपूर अधिवेशन हे नागपूर करार 1953 नुसार होते. त्यानुसार हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी घेतले जाते. नेक्स्ट. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 25. रिश्टर स्केलने काय मोजले जाते? तर रिश्टर स्केलने भूकंप याचे मापन केले जाते. नेक्स्ट.
मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर मेजर ध्यानचंद हे हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. हॉकीचे जादूगार असेही मेजर ध्यानचंद यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27. अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजी या खेळाशी संबंधित अभिनव बिंद्रा हे आहेत. नेक्स्ट, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होते. नेक्स्ट, मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशामध्ये आहे? तर भारत आणि चीन या देशादरम्यान मॅकमोहन रेषा आहे. प्रश्न क्रमांक 30. सती प्रथा बंद करण्यामागे कोणत्या समाजसुधारकाचा मोठा वाटा आहे? तर राजा राममोहन राय यांचा सती प्रथा बंद करण्यामागे मोठा वाटा आहे.